नमस्कार मंडळी, आज आपण बनवूया मसाला छास। गरमीचा तडाखा वाढत आहे आणि अशा वेळी शरीर थंड ठेवण्यासाठी आपल्याला थंड पेय घ्यावी लागतात। मग ते सरबत असो किंवा लिंबू पाणी असो किंवा मसाला छास, ताक म्हणू शकता त्याला। तर ताक आणि मसाला छास एकच आहे आणि त्याने तुम्ही शरीर थंड ठेवण्यास आपल्याला हे खूप फायदेशीर पडतं। तर मी हे 200 ग्रॅम दही घेतलेलं आहे, मीठ आपलं साधं मीठही घेतलेलं आहे आणि काळं मीठही थोडं घेतलेलं आहे, चाट मसाला, जिरं पावडर घेतलेले आहे अर्धा चमचा, जिरं भाजून त्याची पावडर करून घ्यायची, मिरची घेतलेली आहे एक, तिखटाचं प्रमाण तिखट हवं असेल तर मिरचीचं प्रमाण वाढवू शकता किंवा स्किपही करू शकता, आणि आल्याचा तुकडा, पुदिन्याची पाने। पुदिना पण खूप थंड ठेवतं शरीराला आणि छासमध्ये पुदिना पहिला पाहिजे। पुदिना आणि कोथिंबीर ह्या दोन गोष्टी पहिल्या लागतात आणि आलं हे मसाला छाससाठी पहिलं लागतं। चाट मसाला तुम्ही नाही घातला तरी काय ऑप्शनल आहे, चाट मसाल्याने थोडीशी टेस्ट वाढते आणि ह्यामध्ये तुम्ही थोडासा ओवा पण चालत असेल तर घालू शकता। तर आपल्याला हे आता सगळं साहित्य आपल्याला मिक्सरला सर्वप्रथम दही, मिरची, आलं आणि कोथिंबीर वाटून घ्यायची, पाणी न घालता आणि नंतर पाणी घालायचे, कोथिंबीर घालून घ्यायची, सगळं एकत्र घालायचे मिक्सर मध्येच, आल्याचा तुकडा, मिरची आणि पुदिना पण घालून घ्यायचे, दही घालायचे, दही घरी बनवलेलं असेल तर खूप चांगलं, मीठ, काळं मीठ, चाट मसाला, जिरेपूड। आता हे सगळं वाटून घ्यायचंय आणि पाणी नंतर घालायचंय। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब आणि एक लाईक एक कमेंट्स नक्की करा। बघा हे वाटून झालेलं आहे मिक्सरला, दही आणि सगळं साहित्य घेतलं होतं तितकं सगळं वाटून झालेलं आहे आणि मस्त असं फेसाळलेलं छास हे तयार झालेलं आहे, ताक छास। आणि ह्याला बघा फेस किती आलेला आहे आणि किती पातळ आहे ते पण तुम्हाला दाखवते। बघा पाणी न घालता हे इतकं असं फेस आलेलं, असं जाडसर असं झालेलं आहे। आता ह्यामध्ये अगदी अर्धा कप एवढं पाणी घालणार आहे मी, कारण फ्रेश दही घेतलं होतं, आंबट जास्त नव्हतं आणि दही फ्रेशच घ्यायचंय, आंबट जास्त घ्यायचं नाही। जितकं आंबट घेणार तितकं मग पाणी जास्त घालावं लागतं, मग ते पातळ होतं, म्हणून आपल्याला थोडंसं जाडसरच ठेवायचं आणि असं फेसाळ असं छास आपल्याला बनवायचं। आता ह्यामध्ये मी थोडंसं, बघा मी अर्धी वाटी एवढं पाणी घालून घेतलं आणि बघा किती फेस आलेले। आता हे मी ग्लासामध्ये ओतून घेते। झालं आपलं मसाला छास ताक तयार। आता ह्यामध्ये असं पुदिनाचं एक पान ठेवायचं आणि ह्यामध्ये तुम्हाला बर्फ आईस क्यूब टाकायचे असतील तुम्ही घालू शकता, शक्यतो टाळावे। बर्फ गरमीमध्ये घातला तर घशाला त्रास होतो, म्हणून बर्फ न घालता शक्यतो प्यावं। तर बघा हे छास मस्त आपलं तयार झालेलं आहे। अशा पद्धतीने तुम्ही बनवा आणि मला सांगा माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली का कमेंट्स करून। धन्यवाद।